नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन असा व्हिडिओ बघणार आहोत. त्यामध्ये आपण पीपल आणि पिपळाचं बोन्साय कसं बनवायचं ते बघणार आहोत. म्हणजे एक मोठ्या वृक्षाला एका छोट्या पॉटमध्ये कसं लावायचं किंवा त्याला कसं मेंटेन करायचं हे आज आपण बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला एक पिपळाचं वड पाहिजे, पिपळाचं झाड पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्यासाठी लावता येईल. आता आपल्याला भेटलेलं आहे का, हे आपण ज्या पद्धतीने बघतो त्या पद्धतीने आपल्याला भेटलेलं आहे. हे मॅच्युअर असं बोन्साय झालेलं आहे ऑलरेडी. आता त्याला लावून घेऊयात आपण. हे मला मंदिरावर भेटलं, कारण मंदिरावर किंवा असे घरावर बरेचसे पिपळा झाडं उगवतात, तिथं तुम्ही घेऊ शकता. आता आपण कट करून आणलेलं आहे. त्याचे जे मोठंवालं मुळं असते ना ते काढून टाकायचं, का त्याचा उपयोग काय होत नाही, आणि लहानवाल्या मुळा राहू द्यायच्या. लहान मुळांपासूनच त्यांना काही खाद्य वगैरे भेटतं, ते आपण ठेवायचं आहे. बघू शकता आपण ठेवलेलं आहे. त्यामध्ये आता कोकोपीट, सॉईल, माती वगैरे मिसळून आपण त्यात झाड लावून घ्यायचं आहे. मी शक्यतो पूर्ण मुळ्या कट केलेल्या नाहीत, मोठीच मुळी कट केलेली आहे, जेणेकरून आपल्याला ते ग्रोथ होण्यासाठी योग्य ठरेल. अशा पद्धतीने आपण हे झाड आता लावून घ्यायचं आहे पॉटमध्ये, जेणेकरून पॉट हा पसरट असला पाहिजे, खुलगट नसला पाहिजे. त्याला आता आपण पाणी घालून घेऊयात. अशा पद्धतीने आपलं हे बोन्साय झाड लावून झालेलं आहे. आता ह्याला आपण 2-3 महिने चांगलं खत पाणी घालून त्याची वाढ करून घ्यायची आहे. नंतर त्याला भ्रूनिंग करायची आहे. भ्रूनिंग केल्यानंतर जसा शेप पाहिजे तसा आपण ह्याला देऊ शकतो. पण ऑलरेडी ह्याला शेप आलेला आहे किंवा हे केलेलं आहे, तर आपण ह्याला मेंटेन ठेवायचं आहे. असंच बघू शकता किती छान पद्धतीने आता आपण ह्याला लावलेलं आहे. असेच एक सर्क्युलर किंवा रेक्टँग्युलर, ट्रायंग्युलर पॉटमध्ये लावू शकता. आपल्या आवडीनुसार त्याला काही डिझाईन करू शकता.